नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खासगी सावकारकीची प्रकरणे गंभीर वळणावर पोहोचली आहेत. असाच एक प्रकार समोर आलाय. यात खेड तालुक्यात मोईमध्ये वास्तव्यास असलेल्या एकास अटक करण्यात आली आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करून आणि जमीन लिहून दिल्यानंतरही वाढीव पैशांसाठी सावकारांनी तगादा लावल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या. वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केल्यानंतर दाम्पत्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी खेड तालुक्यातील मोई येथील एकासह 3 सावकारांना अटक केली आहे. धनराज वैभव हांडे वय वर्ष 10 असे खून झालेल्या मुलाचं नाव असून शीतल वैभव हांडे वय वर्ष 41 असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. वैभव मधुकर हांडे वय वर्ष 50 सर्व राहणार सोनावणे वस्ती चिखली हे बचावले. त्यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पांडुरंग कदम वय वर्ष 48 राहणार ताथवडे, संतोष दत्तात्रय पवार वय वर्ष 49 राहणार कुदळवाडी चिखली आणि जावेद मेहबूब शेख वय वर्ष 36 राहणार मोई तालुका खेड यांना अटक केली आहे. वैभव यांच्या विरोधात मुलाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हांडे यांनी व्यवसायासाठी कदमकडून 6 लाख, पवारकडून 2 लाख रुपये 10% दरमहा व्याजाने घेतले होते. शेख याच्याकडून 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. हांडे यांनी कदमला रकमेची परतफेड म्हणून 9,50,000 रुपये दिले. तसेच 1 एकर जमीनही लिहून दिली होती. पवारला व्याजाचे दरमहा 20,000 रुपये देऊन 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. त्यानंतरही पवारने 14 लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही असे सांगितले. शेख यालाही कर्जापोटी व्याज म्हणून 4,50,000 रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी हांडे यांच्याकडे तगादा लावला. हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला. सावकारांच्या या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हांडे यांनी मुलगा धनराजचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्यात शीतल यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हांडे यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे पोलिसांनी सांगितले. शीतल यांनी मृत्यूपूर्वी ठाण्याला राहणारा भाऊ अमित गाढवे यांना मोबाईलवर मृत्यूपूर्व चिठ्ठी पाठवली होती. भावाने चिठ्ठी पाहता चिखली पोलिसांना दूरध्वनी केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता मुलगा धनराज खाटेवर पडला होता, तर शीतल आणि वैभव या दोघांनाही खाली उतरवले असता वैभव यांचा श्वास चालू होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले. मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी 3 सावकारांना अटक केली आहे. फिर्यादीच्या विरोधात मुलाच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आलेले 29 बिनधनी वाहने आणि त्याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याबाबत संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, अन्यथा संबंधित वाहनांचा पुढील 15 दिवसात लिलाव केला जाणार असल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांकडून देण्यात आली आहे. खेड पोलीस स्टेशन येथे शनिवारी दिनांक 18 जानेवारीला खेड पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. अर्जदार आणि गैर अर्जदार यांना खेड पोलीस स्टेशनमध्ये बोलावून प्राप्त तक्रारी संदर्भात शंका अडचणींचे निराकरण करण्यात येऊन 146 तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती खेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील नाईफड येथील रामचंद्र मिलखे यांचा भाताचा पेंडा लाईटच्या पोलवरून आगीचे गोळे पडून जळून खाक झाला. वीज वितरणानं पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी नायफड ग्रामस्थांनी केली असल्याचं स्थानिक कार्यकर्ते रोहिदास भाईक यांनी सांगितलंय. हा पेंडा होता, भाताचा पेंडा. सकाळीच एक वायरमॅन येऊन त्यांनी काय केलं का ह्या लाईटच्या तारा पूर्ण तुटलेल्या होत्या तिथे. त्यांनी येऊन ते जॉईंट करून त्यांनी रिपेअर करून लाईट चालू केले सध्या परिस्थितीला. पण आता पुणे नाशिक महामार्गाच्या लगतच्या भागात मोठ्या नाल्या निर्माण केल्या जात आहेत. यामुळे रस्त्यांची रुंदी काही प्रमाणात वाढणार आहे. तसंच पावसाळ्यात रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्याची सोय होणार असून दुसरीकडे काही बड्या व्यावसायिक संकुलांच्या समोर अनधिकृतरित्या रस्त्यांपर्यंत होणारी वाहनांची पार्किंग यापुढे करता येणार नाहीये. धोकादायक पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यांवरून धावणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रमाणापेक्षा अधिक भार, एकाच एक जोडून होणारा ट्रॉलीचा वापर, वाहतूक नियमांचं उल्लंघन, पुरेशा खबरदारीचा अभाव, शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष वाहतूक अशा अनेक कारणांमुळे ऊस वाहतुकीचा प्रश्न मोठ्या रहदारीच्या मार्गावर ऐरणीवर आलाय.
गुळाणी वाफगाव रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम 2 दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी डांबर आणि खडी वेगवेगळी होऊन खड्डे पडले असल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून पुणे लाईव्हला कळवलंय. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील स्वामित्व योजनेअंतर्गत गावनिहाय आणि गावठानिहाय मॅपिंग करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा शुभारंभ दिनांक 18 जानेवारीला करण्यात आला. पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यात 10 गावातील 338 मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आल्याची माहिती खेड तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख नितीन सूर्यवंशी यांनी दिली आहे. चाकण शुक्रापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या रिक्षा थेट रस्त्यांपर्यंत उभ्या करण्यात येतात. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर उभे राहतात आणि म्हणून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. चाकण राणूबाई मळा येथील नागरिक सध्या अरण येथे अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून सेवा करतायत. 7 दिवस चालणाऱ्या उपक्रमात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रेटावडी तालुका खेड येथील सातारगा वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाऊ गल्ली उपक्रमात शेतमालाची विक्री केली. त्यांच्या आनंद बाजाराला पालक आणि ग्रामस्थ बालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे 50,000 रुपयांची उलाढाल बाजारात झाली असल्याची माहिती शाळेच्या वतीनं देण्यात आली. आज आमच्या जिल्हा परिषद एम श्री आदर्श शाळा सातारगा वस्तीमध्ये खाऊ गल्ली आणि मुलांनी बनवून आणलेल्या वस्तू यामध्ये जवळजवळ 40 प्रकारच्या चायनीज म्हणा, इडली सांबार, वडा सांबार असे बऱ्याचशा वस्तू पदार्थ मुलांनी घरून बनवले आणले होते. त्याचबरोबर भाजी बाजारामध्ये मुलांनी जवळजवळ मिरचीपासून तर आले, लसूण, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी आणला होता. अतिशय छान असा भाजी बाजार आणि खाऊ गल्लीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जवळजवळ 50,000ची उलाढाल या ठिकाणी झालेली असून मुलांनी या खाऊ गल्ली आणि भाजी बाजारामधून त्या ठिकाणी व्यवहार ज्ञानाचे धडे मुलांनी खाऊ घेतल्यानंतर किंवा भाजी घेतल्यानंतर किती पैसे मागे द्यायचे, किती प्रकारचे किलोमध्ये किती किलो, एका किलोमध्ये किती किंवा पैसे किती घ्यायचे हा व्यवहार ज्ञानाचा या ठिकाणी आज धडा मुलांनी शिकलेला आहे. स्वच्छ संरक्षण अंतर्गत चाकण नगर परिषद हद्दीत सध्या घरोघरी जनजागृती आणि बारकोड लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या माध्यमातून नागरिकांचं प्रबोधन केलं जात असलं तरी कचरा घेऊन जाणारी वाहने या घरापर्यंत पोहोचणार का असा प्रश्न सध्या नागरिक विचारतात. घरोघरी टॅग लावणारे अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय ते पाहूया. ते नगर परिषदचे सर्वे आहे घंटा गाडीचे. आम्ही स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे QR कोड लावत आहे. तर आता आम्ही सर्वांचे जिथे जिथे प्लेट लावतो, समजा फ्लॅट स्कीम असली की स्वतंत्र घर असलं त्यांना आम्ही स्वतंत्र घर असले की एकच प्लेट लावतो. फ्लॅट स्कीम असली की त्याला आम्ही चिटकून देतो. टेप असतं आमच्याकडे डबल टेप, त्याने आम्ही ते प्लेट चिटकून देतो प्रत्येक फ्लॅटला आणि प्रत्येक स्वतंत्र घराला. म्हणजे प्लेट लागलीच पाहिजे असं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. कचराकडे जातच नाही तिथं कसं काय मग असणार या प्लेटमुळे काय फायदा? तिथं जर ते प्लेट लावल्यानंतर माहिती आहे का, जेव्हा ते आपण लोकेशन टाकतो, प्लेट स्कॅन करतो, त्याचं लोकेशन टाकतो आणि त्याचा फोटो वगैरे जे पाठवतो ते गव्हर्नमेंटकडे जातो. आणि जिथं समजा गाडी जात नाही तिथं जर का प्लेट लागली असली तर आम्ही त्यामध्ये प्रोसिजर अशी टाकली आहे की ते जे लोकेशन टाकलं आहे त्या लोकेशननुसार तिथं गाडी पाठवण्यात येईल. आता समजा लोकांची गाडी येते किंवा नाही येत हे तर प्लेटवरून कळणार आहे का तुम्हाला? हां, आता आम्ही ते प्लेट लावली. आता ते प्लेट लावल्यानंतर जे आम्ही लोकेशन टाकलं ते लोकेशन नगर परिषदवाल्याला कळणार. समजा इथं गाडी जात नाही किंवा इथली कोणी इन्क्वायरी केली तर तिथून गाडी हे पाठवू शकते. आणि समजा असं तर बाकी लोकांना मी विचारलं तर ते म्हणले की गाडी येते आणि आम्ही डेली कचरा टाकतो. आता समजा जिथं गाडी जात नाही तिथं जायलाच पाहिजे, जिथं जाते तिथं लोकांनी कचरा गाडीमध्ये टाकलाच पाहिजे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी चाकण भागातील रस्त्यांच्या कामावरून आंदोलनाची हाक दिली आहे. तसंच लोकप्रतिनिधी मंडळींना देखील आपल्या खास शैलीत कानपिचक्या देऊन रस्त्यांच्या कामांसाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन केलंय. महिनाभरातच रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास आंदोलन उभं करणार असल्याचं खांडेभराड यांनी घोषित केलंय. करावाच लागणार आहे.
आणि म्हणून लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा या रस्त्याबद्दल, मग पुन्हा नाशिक रस्ता असेल, तळेगाव, चाकण, शिक्रापूर ह्या रस्त्यासाठी सर्वांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन ह्या भागातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण सर्वांनी करूया. आणि ज्या ज्यावेळेस उद्याचं आंदोलन आम्ही उभं करू त्यावेळेस आमच्या पाठीशी उभे राहा, म्हणजे जनतेच्या पाठीमागं उभे राहा. तुम्हाला निश्चितपणे ह्या ठिकाणी तुमचं योगदान या कार्यामध्ये आम्हाला मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आता मला ह्या बऱ्याच विषयावर बोलायचंय. खासदार बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे स्मृती समिती आणि लायसन्स क्लबच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावरून मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शहरातील संघटना संस्थांचे पदाधिकारी, महिला आणि युवक उपस्थित होते. नमस्कार, मी नितीन दोंडेकर, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचा अध्यक्ष. बाळासाहेब आपटे स्मृती समिती व लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने राजगुरुनगरमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये राजगुरुनगर वासीय व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी चेतन वाडेकर, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचा एक मेंबर. आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी, लहान मुले व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम छानपणे पार पडला. वास्तविक पाहता माझं सध्याचं जे काम आहे ते काम म्हणजे पुणे शहरामध्ये जी पुणे शहराची गुन्हे शाखा असते, विशेषतः त्या तरुण मुलांना त्याचं फार चिकित्सा असते या विषयाची, की ज्याच्यामध्ये गँगवॉर, मर्डर, गँगरेप अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात त्या ज्या घडतात त्या सांभाळण्याचं काम सध्या माझ्याकडे पुण्यामध्ये आहे. गेले 4-5 महिने 5 महिने मी ते काम पार पाडतोय. आणि मग त्याच्यामध्ये अगदी बौद्धदेव घाटाच्या गँगरेप केस पासून तर सतीश वाघ मर्डर केस पर्यंत अशा ज्या सेन्सिटिव्ह प्रकारच्या ज्या गुन्हे घडतात त्याची कामं जनरली आमच्याकडे म्हणजे गुन्हे शाखेकडे दिली जातात. पण त्याचबरोबर अजून एक महत्वाचं काम दिलं जातं आणि ते काम म्हणजे पती पत्नींचा वाद हा सुद्धा जेव्हा घडतो तर त्यावेळी तो जेव्हा भरोसा सेल नावाच्या एका संघटनेकडे दिला जातो, त्या दोघांमधला वाद संपवण्यासाठी, त्याच्यात तोडगा काढण्यासाठी, तर ती शाखा सुद्धा मलाच सांभाळायला लागते. म्हणजे पुणे शहरामधले नवऱ्या बायकोंच्या भांडणापासून तर मर्डर किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांपर्यंतचे सगळे विषय हे हाताळण्याचं काम सध्या माझ्याकडे दिलेलं आहे. यापूर्वी गोंदियामध्ये मी काम केलंय, नक्षल भागामध्ये काम केलंय. खेड तालुक्यातील विरहाम गावात भीमशक्ती संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आकारी पड जमिनीसंदर्भातील संघर्षात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे शेतकऱ्यांना महत्त्वाचं योगदान लाभलंय. या अनुषंगानं शेतकरी बांधवांना या आकारी पडमधून बाहेर काढण्याचे काम नीलम गोरे यांनी केल्यामुळे समस्त आकारी पड बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं नीलम गोरे यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.